नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपण रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून प्रचंड मेहनत करतो. परंतु असे दिसून येतं की भरपूर कमवूनही घरात पैसा टिकत नाही. हातात आलेला पैसा कुठल्या ना कुठेतरी निघून जातो. कामात ऐनवेळी अडथळे येतात किंवा सतत घरात कोणती ना कोणती व्यक्ती आजारी पडते. कधी कधी पती पत्नींमध्ये विनाकारण चिडचिड आणि कौटुंबिक कलह सुरू राहतात. आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की इतकी स्वामी सेवा करून, रोज देवाचे नामस्मरण करून आणि प्रामाणिकपणे कष्ट करूनही नशिबाची साथ का मिळत नाही? आपल्यालाच संसाराला कोणाची वाईट नजर लागली आहे का? भक्त हो, अनेकदा या सर्वांमागे आपल्या घरातील सूक्ष्म वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव असतात. आजच्या या अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात मुख्य घटक म्हणजेच गव्हाच्या पिठाशी आणि दळणाशी संबंधित असे काही सोपे, शास्त्रोक्त पद्धतीने अत्यंत शक्तिशाली आणि अचूक उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने तुमच्या घरातील अलक्ष्मी आणि दारिद्र्य दूर पळून जाईल आणि स्वामींच्या कृपेने घरात पैशाची आणि बरकत येईल आणि आनंद नांदू लागेल. भक्त हो, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आणि शास्त्रामध्ये अन्नाला ब्रह्माचे रूप मानले गेले आहे. म्हणजेच अन्न ब्रह्म. आपण ज्या प्रकारे अन्न ग्रहण करतो त्याचा थेट प्रभाव आपल्या शरीरावर, मनावर, विचारांवर आणि पर्यायाने आपल्या नशिबावर पडत असतो. परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांना सांगायचे की सात्विक विचार, शुद्ध आचार आणि अन्नाचा आदर करणारा माणूस कोणत्याही मोठ्या संकटातून सहज पार पडू शकतो. आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे गव्हाचे पीठ हे केवळ आपल्या कुटुंबाचे पोषण करत नाही, तर योग्य धार्मिक आणि वास्तू नियमांनुसार वापरल्यास घरातील दारिद्र्य बाहेर फेकून समृद्धी खेचून आणण्याचे काम करते. चला तर मग अगदी सविस्तरपणे जाणून घेऊयात की दळण दळताना आणि पिठाचा वापर करताना कोणत्या 3 गोष्टी केल्याने तुमच्या आयुष्यातील चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. पहिला आणि सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे दळणात विशिष्ट गोष्टी मिसळणे आणि दळणाचा वार ठरवणे. जेव्हाही तुम्ही घरात गव्हाचे दळण दळायला पाठवता किंवा स्वतः घरी दळण दळता, तेव्हा दळण दळण्याचा दिवस शक्यतो गुरुवारी ठेवावा. गुरुवार हा साक्षात श्री स्वामी समर्थांचा आणि बृहस्पती ग्रहाचा पवित्र दिवस मानला जातो. गहू दळायला देण्यापूर्वी त्या गव्हामध्ये 10 ते 12 काळे चणे, थोडे शेंगदाणे आणि मुठभर काळी उडदाची डाळ नक्की मिसळावी. ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या चण्यांचा आणि उडदाचा डाळींचा संबंध शनिदेवाशी असतो, तर गव्हाचा संबंध सूर्याशी आणि गुरुशी असतो. हा सोपा उपाय केल्याने तुमच्या घरावर किंवा घरातील सदस्यांवर असलेली कोणतीही वाईट नजर किंवा करणी बाधा दूर होते. घरात पैशाची आवाजवी उधळपट्टी थांबून आर्थिक वाढू लागते. तसेच नोकरी, व्यापार किंवा व्यवसायात दीर्घकाळापासून अडलेली कामं स्वामींच्या आशीर्वादाने अतिशय वेगाने पूर्ण होऊ लागतात. दुसरा अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे पिठात चिमूटभर हळद, कुंकुवाचा वापर करणे. दळून घरात आणल्यानंतर किंवा रोज स्वयंपाक करताना गव्हाचे पीठ मळण्यापूर्वी त्या पिठात चिमूटभर हळद नक्की टाकावी. हळद ही साक्षात माता लक्ष्मी आणि गुरुग्रहाचे अत्यंत प्रिय प्रतीक मानले जाते. पिठात हळद टाकल्याने त्या अन्नाला अद्भुत सात्विकता प्राप्त होते. यासोबतच जेव्हा नवीन दळण घरात येते तेव्हा अन्नदेवतेचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पिठाच्या डब्याला किंवा पिठाला चिमूटभर हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. या उपायाचे फळ घरातील पती पत्नींमधील वाद, गैरसमज आणि गृहकलह कायमचा संपुष्टात येतो. घरात अन्नपूर्णा माता आणि धनलक्ष्मीचा कायमचा वास, तसेच घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहून घरातील वातावरण प्रसन्न बनते. तिसरा उपाय म्हणजे दळण दळताना आणि स्वयंपाक करताना स्वामी नामस्मरणाची शक्ती वापरणे.
दळण आणण्यासाठी गुरुवार किंवा शनिवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. जेव्हा जेव्हा तुम्ही गव्हाचे पीठ मळत असाल किंवा पोळ्या करत असाल तेव्हा मनात कोणत्याही सांसारिक चिंता न करता अखंडपणे श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचा जप करा. आपण ज्या भावनेने आणि विचाराने अन्न शिजवतो ती ऊर्जा त्या अन्नात उतरते. स्वामींच्या दिव्य नामस्मरणाने तयार झालेले अन्न जेव्हा घरातील सर्व सदस्य ग्रहण करतात तेव्हा त्याच्यातील नकारात्मक विचार, संताप आणि आळस नष्ट होतो आणि घरात सकारात्मकतेचा प्रवाह सुरू होतो. या मुख्य उपायासोबतच स्वयंपाकघरातील काही लहान पण अत्यंत महत्त्वाचे वास्तुनियम पाळणे खूप गरजेचे आहे. गव्हाचं पीठ किंवा दळणाचा डबा कधीही उघडा ठेवू नका. त्यावर नेहमी स्वच्छ झाकण ठेवावे. पिठाचा डबा किंवा दळणाची विशिष्ट पिशवी जमिनीवर न ठेवता खाली एखादे लाकडी पाट किंवा कापड ठेवावे. याशिवाय शक्यतो शिळे पीठ वापरणे टाळावे आणि रोज ताजे पीठ मळूनच पोळ्या बनवाव्यात. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावं. या साध्या वाटणाऱ्या गोष्टी पाळल्यात घरातील मोठे वास्तुदोष आपोआप नष्ट होतात आणि स्वामींची नित्य कृपा तुमच्यावर, कुटुंबावर राहते. भक्त हो, स्वामींवर अढळ आणि दृढ श्रद्धा ठेवा. निष्काम भक्तिभावाने हे सोपे उपाय करून पहा. तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, चिंता आणि सर्व अडचणी नक्की दूर होतील. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांना धीर देतात. सांगायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्हाला आजही अत्यंत उपयुक्त माहिती ही कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन धार्मिक, आध्यात्मिक आणि वास्तुविषयक माहितीसाठी आपल्या स्वामी भक्तिभाव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात आपण रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून प्रचंड मेहनत करतो. परंतु असे दिसून येतं की भरपूर कमवूनही घरात पैसा टिकत नाही. हातात आलेला पैसा कुठल्या ना कुठेतरी निघून जातो. कामात ऐनवेळी अडथळे येतात किंवा सतत घरात कोणती ना कोणती व्यक्ती आजारी पडते. कधी कधी पती पत्नींमध्ये विनाकारण चिडचिड आणि कौटुंबिक कलह सुरू राहतात. आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की इतकी स्वामी सेवा करून, रोज देवाचे नामस्मरण करून आणि प्रामाणिकपणे कष्ट करूनही नशिबाची साथ का मिळत नाही? आपल्यालाच संसाराला कोणाची वाईट नजर लागली आहे का? भक्त हो, अनेकदा या सर्वांमागे आपल्या घरातील सूक्ष्म वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि ग्रहांचे अशुभ प्रभाव असतात. आजच्या या अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात मुख्य घटक म्हणजेच गव्हाच्या पिठाशी आणि दळणाशी संबंधित असे काही सोपे, शास्त्रोक्त पद्धतीने अत्यंत शक्तिशाली आणि अचूक उपाय पाहणार आहोत. हे उपाय केल्याने तुमच्या घरातील अलक्ष्मी आणि दारिद्र्य दूर पळून जाईल आणि स्वामींच्या कृपेने घरात पैशाची आणि बरकत येईल आणि आनंद नांदू लागेल. भक्त हो, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आणि